नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपल्यासाठी जे आहे एक IDBI खूप चांगली अपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये 650 प्लस जे आहे अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी आहेत. तर या नोटिफिकेशन बद्दल आपण आज पूर्णपणे डिटेल जाणून घेऊया की किती वॅकन्सी आहे, कोण याचा फॉर्म भरू शकतो, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे किंवा आपल्याला एज्युकेशन काय पाहिजे, एक्झामचा कसा पॅटर्न राहणार आहे, हे आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचे पूर्ण डाऊट जे आहे ते क्लिअर होतील. ठीक आहे, तर बघूया आपण आपलं नोटिफिकेशन. तर 7 तारखेला हे नोटिफिकेशन रिलीज झालेलं आहे, म्हणजे काल नोटिफिकेशन रिलीज झालं. आणि यामध्ये जर बघितलं आपण, ऑनलाईन अप्लिकेशन बिगेन्स 8 मे 2025 ते 20 मे 2025 पर्यंत जे आहे आपण एक्झामचे जे आहे ते फॉर्म भरू शकतो. आणि त्यानंतर जर बघितलं आपण, याची जी टेस्ट आहे, पेपर आहे आपला ऑनलाईन टेस्ट होणार आहे, म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. एकच पेपर आहे आणि तो होणार आहे आपला 8 जूनला. तो IDBI बद्दल जर आपण बघितलं तर या वर्षी त्याच्या आधी पण यांनी 2 वेळा एक्झाम घेतलेल्या आहे. आता ही 8 जूनला पण एक्झाम होत आहे आणि यानंतर सुद्धा एक एक्झाम होणार आहे. म्हणजे IDBI आपल्यासाठी जे आहे खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी क्रिएट करत आहे. तर याबद्दल आपण डिटेल जाणून घेऊया. तर इथे लक्षात घ्या की एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर आपण बघितलं, बॅचलर डिग्री विथ मिनिमम 60% म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला डिग्रीमध्ये, आणि हे कोणासाठी आहे, जनरल कॅटेगरीसाठी, ज्याला आपण ओपन कॅटेगरी म्हणतो, त्यांच्यासाठी 60%चा जो आहे क्रायटेरिया ठेवलेला आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन मध्ये 60% असणं गरजेचं आहे, तरच फॉर्म भरू शकतो. त्यानंतर EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शन, OBC कॅन्डिडेटला जे आहे, किंवा SC ST PWD कॅन्डिडेट 55%चा क्रायटेरिया आहे. जसं आपल्याला माहिती आहे की अदर ज्या बँकिंगच्या एक्झाम आहे त्यामध्ये जो हा पर्सेंटेजचा क्रायटेरिया हा नसतो, पण IDBI जो हा पर्सेंटेजचा क्रायटेरिया ठेवलेला आहे. इन एनी डिसिप्लिन, म्हणजे डिग्री कशातही असली तरी चालते, रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी मधून पाहिजे. ठीक आहे, अप्रूव्ड बाय द गव्हर्नमेंट बॉडी. ठीक आहे, UGC. तर अशा याच्यात आपली डिग्री झालेली पाहिजे. त्यानंतर जर बघितलं आपण, पासिंग ओनली अ डिप्लोमा कोर्स विल नॉट बी कन्सिडर ॲज अ क्वालिफाईंग द इलिजिबिलिटी क्रायटेरिया. म्हणजे ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे, डिप्लोमा चालत नाही, आपल्याला काय पाहिजे आहे, डिग्री. ठीक आहे, डिग्री कंप्लीट पाहिजे. कॅन्डिडेट आर एक्सपेक्टेड टू हॅव प्रोफिशियन्सी इन अ कम्प्युटर, म्हणजे कम्प्युटरचं नॉलेज आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे, कम्प्युटर हँडलिंग आलं पाहिजे. MSCIT वगैरे जे म्हणू आपण, MSCIT, टॅली किंवा CCC राहतो, तो कोर्स पैकी आपल्याला माहिती पाहिजे. आता याच्यात जर आपण एक्झाम पॅटर्न बघितला, ठीक आहे, तो एक्झाम पॅटर्न बघा, एकच पेपर आहे, म्हणजे प्री आणि मेन साठी एकत्रच केलेली आहे. तो याच्यामध्ये लॉजिकल रिझनिंग, डाटा अनालिसिस, इंटरप्रिटेशन, ज्याला आपण DI म्हणतो. ठीक आहे, तो नंबर ऑफ क्वेश्चन 60, टोटल मार्क 60 आहे आणि याला ड्युरेशन आहे 40 मिनिट, म्हणजे सेक्शनल टायमिंग इथं अगेन आहे. त्यानंतर जर बघतो आपण इंग्लिश लँग्वेजचे पण 40 क्वेश्चन, टोटल 40 मार्क आहे आणि ड्युरेशन आहे 20 मिनिट. ठीक आहे, तर इंग्लिशला टाइम थोडा कमी दिलेला आहे, 20 मिनिट, आणि 20 मिनिटात ते सॉल्व्ह होऊ पण शकते. ठीक आहे, त्यानंतर बघतो आपण क्वांटिटिव्ह ऍप्टिट्यूड, म्हणजे मॅथ्स आहे ना, तर तो 40 मार्कासाठी आहे आणि टोटल 40 मार्क, टायमिंग आहे याला 35 मिनिट. ठीक आहे, आता क्वांटिटिव्ह ऍप्टिट्यूड आपण 40 मार्कासाठी नाही म्हणणार, कारण डाटा एनालिसिस आणि डाटा इंटरप्रिटेशन जो आहे तो सुद्धा कशाचा पार्ट कन्सिडर केला जातो, क्वांटिटिव्ह ऍप्टिट्यूडचा. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला जनरल इकॉनॉमिक्स आणि बँकिंग अवेअरनेस, म्हणजे GA आणि GK, जनरल अवेअरनेस आणि जनरल नॉलेज, म्हणजे करंट अफेअर्सवरचे क्वेश्चन आणि दुसरं इकॉनॉमिकल बेस्ड क्वेश्चन. तो हे आपल्यासाठी रिझल्टिंग फॅक्टर याच्यामध्ये ठरू शकते. लक्षात घ्या, 60 क्वेश्चन या पोर्शनवर आहे, 60 मार्क्स. म्हणजे आपल्याला माहिती आहे की इथं जे आहे व्यवस्थित जर अभ्यास केला तर चांगले मार्क आपण काय करू शकतो, कव्हर करू शकतो. एकच पेपर आहे, नंबर ऑफ क्वेश्चन 200, टोटल मार्क 200 आहे. ठीक आहे, म्हणजे इच क्वेश्चन कॅरी 1 मार्क आणि ड्युरेशन जो आहे तो आहे 120 मिनिट, म्हणजे 2 आवर्स, 2 तासाचा आपल्याकडे टायमिंग आहे. इकडे बघा नोटमध्ये काय म्हटलेलं आहे, कॅन्डिडेट हू क्वालिफाय फॉर द ऑनलाईन टेस्ट विल बी कॉल्ड फॉर ग्रुप डिस्कशन अँड पर्सनल इंटरव्ह्यू. म्हणजे जो ही एक्झाम क्वालिफाय करेल त्याला जे आहे ग्रुप डिस्कशन साठी बोलावलं जाईल आणि पर्सनल इंटरव्ह्यू, म्हणजे 2 स्टेप आहे, ग्रुप डिस्कशन आहे, पर्सनल इंटरव्ह्यू आहे. ठीक आहे, आणि पर्सनल इंटरव्ह्यू झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही वाली स्टेप आहे, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरीफाय होतील. ओव्हरऑल जर बघितलं तर 2 तासाची एक्झाम, टोटल 200 मार्क, 200 क्वेश्चन. निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25, त्याची जनरली राहतेच बँकिंग मध्ये. इच रॉंग क्वेश्चन तर आपला 0.25 मार्क्स काय होतील, डिडक्ट होतील. ठीक आहे, तो हा आपला एक्झामचा पॅटर्न आहे. ठीक आहे, त्यानंतर जर आपण नंबर ऑफ वॅकन्सी बघितल्या तर ओव्हरऑल तशा 676 प्लस वॅकन्सीज आपल्याकडे आहेत आणि त्यांनी वॅकन्सी बद्दल सांगितलं आहे की हे व्हॅरी करू शकते, म्हणजे ते कमी करू शकतात किंवा वेळेवर अजून वाढू सुद्धा शकतात. कॅन्डिडेट फ्रॉम सम स्पेसिफिक कॅटेगरी आर अलाउड आर रिलॅक्सेशन ॲज मेन्शन बिलो. ठीक आहे, हे एज रिलॅक्सेशन बद्दल आहे. पहिला आपण वॅकन्सी बघू.
तो ओबीसी साठी वॅकन्सी आहे 124, एसटी साठी 74, एससी साठी 140, ठीक आहे. अप्पर रिझर्व्ह क्लास 271 म्हणजे ओपन साठी, ईडब्ल्यूएस साठी 67 आणि टोटल होऊन राहिला 676, ठीक आहे. आणि मी सांगितलं की हे व्हॅरी पण करू शकते, वेळेवरचे आहे तर ते वाढवू पण शकतात आणि झालं तर कमी पण करू शकतात, ठीक आहे. नंतर म्हटलेलं आहे एज रिलॅक्सेशन, ठीक आहे. तसं जर एज सांगितलं आहे ते 20 ते 25 सांगितलं आहे आपल्याला, आणि 20 ते 25 नंतर ओबीसी साठी 3 वर्ष एज रिलॅक्सेशन आहे, म्हणजे 25 प्लस 30 28 वर्षाचा होईपर्यंत फॉर्म भरू शकते. एसटी साठी 5 वर्ष, एससी साठी पण 5 वर्ष, पीडब्ल्यूडी साठी 10 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन असेल 5 वर्ष, कॅन्डिडेट अफेक्टेड बाय द 1984 रिवॉर्ड्स है ना, की जे दंगे झाले होते 1984 चे, त्याच्यामध्ये अफेक्टेड कॅन्डिडेट असेल तर त्यांना पण किती वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे, 5 इयर्सचं, ठीक आहे. याच्यामध्ये जर बघितलं आपण सॅलरीचं पण दिलेलं आहे. देअर इज अ 3 स्टेप सिलेक्शन प्रोसेस फॉर आयडीबीआय ज्युनियर असिस्टंट मॅनेजमेंट. पहिली ऑनलाईन आपली एक पेपर होणार आहे, त्याच्यानंतर ग्रुप डिस्कशन, पर्सनल इंटरव्ह्यू आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, म्हणजे प्रूफ ऑफ आयडेंटिटी, एज वगैरे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी लागते त्या गोष्टी आपल्याला लागणार आहे. आणि यानंतर याची जर आपण सॅलरी बद्दल बघितलं, ठीक आहे, तो मी सांगतो तुम्हाला लक्षात घ्या. 6 महिने जे आहे याची ट्रेनिंग राहणार आहे, 6 महिने ट्रेनिंग राहणार आहे, प्लस 2 महिने इंटर्नशिप राहणार आहे. तो आपल्याला 6 महिने जे आहे 5,000 रुपये स्टायपंड भेटणार आहे, म्हणजे 5,000 रुपये भेटतील दर महिन्याला ओनली, ठीक आहे. आणि नंतरचे जे 2 महिने आहे ते 15,000 रुपये, ठीक आहे, 15,000 रुपये पर मंथ भेटतील. इंटर्नशिप मध्ये 15,000 रुपये भेटतील. आणि त्यानंतर जर आपण बघितलं म्हणजे 8 महिने झाल्यानंतर आपल्याला जॉईनिंग मिळेल, आणि जॉईनिंग नंतर आपलं 6 ते 6.5 लाख रुपयाचं पॅकेज राहणार आहे, म्हणजे नियर अबाउट आपण 50,000 पर मंथ कन्सिडर करू शकतो. म्हणजे याचं जे पेमेंट आहे 50,000 पर मंथ आपण कन्सिडर करू शकतो. जर आपण बघितलं तसं एकच एक्झाम आहे, नंतर ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू, ठीक आहे. तर हे ओव्हरऑल आपलं याच्याबद्दल झालेलं आहे. आता जर तुम्हाला आपल्या क्लास सोबत जुळायचं असेल, ठीक आहे, तर आपल्या अकॅडमी बद्दल सांगायचं झालं तर आपल्या अकॅडमी मधून जे आहे, आपल्या अकॅडमीची सुरुवात 2014 ला झालेली आहे. 100+ सिलेक्शन आपल्या क्लास मधून आतापर्यंत झालेले आहे. एक्सपर्ट फॅकल्टी आहे प्रत्येक सब्जेक्ट मध्ये आपल्या इथे. त्यानंतर जर बघितलं आपल्या क्लासचा जे ऍप आहे त्याच्यामध्ये रेकॉर्डेड प्लस लाईव्ह कोर्स अवेलेबल आहे, म्हणजे रेकॉर्डेड क्लास सुद्धा तुम्ही करू शकता आणि लाईव्ह क्लासेसची सुद्धा आपल्या इथे जे आहे ते फॅसिलिटी अवेलेबल आहे. त्यानंतर सेक्शनल मॉक आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर फुल लेंथ मॉक्स, आणि तुमचे जर काही डाऊट असतील तर डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा आपल्या इथे घेतल्या जातात, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर कधी काही डाऊट आला तर तुम्ही आपल्यासोबत व्हॉट्सअप आणि टेलिग्राम थ्रू जॉईन राहता, त्याच्यावर तुम्ही तुमची डिफिकल्टी टाकल्यानंतर लगेच जे आहे तुम्हाला त्याचं काय मिळते, सोल्युशन मिळते. यासोबतच जे आहे आपल्या क्लासमध्ये प्रॅक्टिस बॅच घेतल्या जाते, म्हणजे एक्झाम फोकस जे राहते, जी एक्झाम राहते त्याच्यावर फोकस प्रॅक्टिस बॅच सुद्धा आपल्या इथं कंडक्ट केलं जाते. तर वेळ न गमावता आताच आपल्या एसयूबीटी सोबत जुळा आणि आपल्या करिअरला जे आहे एक योग्य सुरुवात द्या. धन्यवाद.